हॅलो मैत्रिणींनो, तर शिलाई कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, मग आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाउजचं जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पेपर कटिंग करताना तुम्हाला कोणत्या टिप्स लक्षात घ्यायच्या आहेत जेणेकरून तुमचं जे कटोरीचा पार्ट आणि कटोरी साइड पार्ट हा तुमचा कमी जास्त होत असेल, छोटा मोठा होत असेल तो कसा त्याच्यामध्ये काय करायचं ते मी सगळं डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं। तर त्याच ब्लाउजचा आज आपण इथे परफेक्ट असं टीचिंग बघणार आहोत। तर टीचिंग करताना सुद्धा थोड्याशा टिप्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला जे आपण ते ब्लाउज कट केलं होतं ओके, तर ते स्टिचिंग करताना कशा पद्धतीने तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडायचं आहे। त्याच्यानंतर मेन पॉइंट म्हणजे याच्यामध्ये ते जोडताना आपला जो पार्ट आहे तो कमी पडतो तर तो कसा तुम्हाला इथे कशा पद्धतीने टीचिंग करता शक्यतो आपल्याला टीचिंग करताना त्याच्यामध्ये मी टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यानुसारच तुम्हाला टीचिंग करायचं आहे। तर तुमचं जे पार्ट आहे ते कोणताही कमी पडणार नाही, कटोरीचा साइड पार्ट किंवा कटोरीचा पार्ट। मेन मुद्दा म्हणजे मला अजून एक कमेंट्स आली की ताई जे तुम्ही कटोरीचा साइड पार्ट असतो तर आपण कटोरी जोडतो त्यावेळेस ते कमी होतं तर त्याला शिलाई मार्जिन वाढवली पाहिजे। तर ऍक्च्युली माझ्या कटिंग मध्ये मी तरी वाढवत नाही, तर जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही वाढवू शकता, असं काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु जितकं वाढवलं तितकं ते शिलाईमध्ये दाबलं गेलं पाहिजे। तर माझी जी पद्धत आहे ती परफेक्ट कस्टमरला, मी आता इतके कस्टमरचे ब्लाऊज शिवते तर परफेक्ट बसतात, कुठेही तक्रार वगैरे येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने शिवू शकता। आणि बऱ्याच मैत्रिणी शिवतात पण आणि त्यांना परफेक्ट ब्लाऊज बसतात, त्याच्यामुळे मला वाटत नाही की त्याच्यामध्ये आपण जे कटोरीचा साइड पार्ट असतो त्याच्यामध्ये वाढवायला पाहिजे। ऑलरेडीच कटोरीमध्ये जे कटोरीचा पार्ट असतो मेन त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी शिलाई मार्जिन वगैरे सर्वच वाढवलेलं असतं, त्याच्यामुळे आपण कटोरीच्या साइड पार्ट मध्ये वाढवत नाही ओके। त्याच्यानंतर मेन मुद्दा म्हणजे याच्यामध्ये टीचिंग करताना मी तुम्हाला सांगणार आहे की शोल्डर आपलं पुढे येतं त्याच्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने चेकिंग करायचंय, आणि त्याच्यानंतर अजून मी तुम्हाला सांगणार आहे ते शोल्डर आपलं उतरतं, खाली उतरतं, तर त्याच्यासाठी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये मी आणखीनच एक नवीन टिप घेऊन आलेली आहे तुम्हाला, ती टिप तुम्हाला लक्षात ठेवायची। तर त्याच्यानुसार जर तुम्ही टीचिंग केलं तर तुमचं जे शोल्डर उतरण्याचं कारण आहे खांद्यावरनं उतरत असेल तर ते अजिबात उतरणार नाही जर ही तुम्ही टिप्स फॉलो केली तर। ह्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे। आपण जास्त वेळ न घेता इथे व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे तुम्ही बघू शकता की आपल्याला जे कटोरी ब्लाउज मध्ये जे आपला मागचा जो व्हिडिओ झाला होता त्याच्यामध्ये डिटेलमध्ये सांगितलं होतं पेपर कटिंग करताना कोणत्या आपल्या टिप्स लक्षात ठेवायच्या आहेत। पेपर कटिंग मध्ये चुका होत असतील त्याच्यामुळेच आपल्या जे कटोरीचा भाग आहे तो कमी जास्त होतो। आता जोडताना आपल्याला इथे काळजी घ्यायची, एक पार्ट इथे मी जोडून घेतलेला आहे, दुसरा पार्ट आपल्याला इथे जोडायचा आहे, तो कशा पद्धतीने ठेवायचा आहे ही बाजू जोडताना अजिबात ओढायची नाही, इथून स्टार्ट करायचं आपल्याला जोडायला। अगदी कडेने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि कुठेही कपडा अलगद आपल्याला त्याच्यावरती हात सेट करत आपल्याला शिलाई मारायची आहे। अगदी परफेक्ट असं आपण इथे शिलाई मारून घेतलं। आता कटोरीचा जो साइड पार्ट आहे इथे तुम्हाला ओढून अजिबात शिलाई मारायची नाहीये ओके। आता जो कटोरीचा साइड पार्ट आहे तो आपण इथे जोडून घेणार आहोत। तर असं तर मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी सुद्धा ह्या विषयावरती आपण सविस्तर इथे बघणार आहोत। तर हे समोरासमोर गळ्याची बाजू आणि कटोरीची बाजू ही समोरासमोर ठेवायची। ही बघा, ही कटोरीची बाजू जोडायची आहे आणि ही गळ्याची बाजू आहे आपली, ती समोरासमोर ठेवून घेतली आणि इथे परत आपल्याला जोडून घ्यायचंय। इथे परफेक्ट असं आपलं जोडून झालेलं आहे। आता दुसऱ्या साइडचा पण पार्ट आपण सेम त्याच पद्धतीने जोडून घेणार आहोत। आता इथे जोडून झाल्यानंतर आपल्याला योगपट्टी पण जोडून घ्यायची आहे, इथे कुठेही पार्ट आपल्याला खेचायचं नाहीये, तर योगपट्टी पण आपण जोडून घेऊया आणि नंतर जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। फ्रंट पार्ट मी इथे अगदी डिटेलमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचा आहे। योगपट्टीचा जो पार्ट आहे मेन फॅब्रिक तो सीधा ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला ही योगपट्टी ठेवायची ओके। अशा पद्धतीने
कोणत्या पण दोन्ही बाजू आपल्याला समोरासमोर ठेवायच्या, सारख्या बाजू समोरासमोर यायला पाहिजे. आता इथे आपण शिलाई मारून घेतल्यानंतर जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते पटापट इथे कट करून घ्यायचंय. अस्तर बरोबर कट करायचंय आपल्याला. आता इथे तुम्ही बघू शकता आपले जे टक्स आहे त्याचं मार्किंग सुद्धा आपण इथे केलेलं आहे आणि ते दिसत आहे तुम्हाला. हे बघा इथपर्यंत आहे आपला. इकडे पण तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावरतीच आपण इथे सर्वात पहिल्यांदा कटोरीचा टक शिवून घेणार आहोत. ओके, तर सेंटरला फोल्ड केल्यानंतर तुम्ही या पद्धतीने हा टक्स आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कटोरीला किती सुंदर असा शेप आलेला आहे. इथे हलकसं आपल्याला वरच्या बाजूला 3 लाईन अशा पद्धतीने कपडा हा कट करायचा आहे किंवा 2 लाईन पण करू शकता. सेम त्याच प्रोसेसने दुसऱ्या साईडची पण कटोरी आपण इथे जो टक्स आहे तो आपण इथे शिवून घेणार आहोत. बघा दुसऱ्या बाजूची पण कटोरी इथे मी व्यवस्थित शिवून घेतलेली आहे. आणि इथे पण हलकसं आपल्याला हे कट करायचं आहे. कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपली दोन्ही बाजूची जी कटोरी आहे ती कशा पद्धतीने इथे जोडली गेलेली आहे. या पद्धतीने आता आपल्याला जो कटोरीचा साईड पार्ट आहे तो आपल्याला इथे ठेवायचा आहे. दोन्ही बाजूचे पार्ट आपण इथे ठेवून घेऊया. ओके, 1 बाय 1 एक एक आपण जोडून घेणार आहोत. इथे आपल्याला हे बघा या पद्धतीने जोडायचं आहे. तर जोडताना अजिबात आपल्याला जी कटोरी आहे ती अजिबात ओढायची नाहीये. ओके, अगदी परफेक्ट आपली अशी ही कटोरी येणार आहे. ओके, हे बघा इथे ठेवायचंय. थोडासा कोना हा बाहेर काढायचा. इथे हा जो कपडा आहे कटोरीचा आणि कटोरीचा साईड पार्टचा इथे जो नेकचा आहे ते मॅच व्हायला पाहिजे. मॅच जिथून होत असेल तिथून आपल्याला टिचिंगला सुरुवात करायची आहे. आता मी कोणताही पार्ट अजिबात ओढत नाहीये. तुम्ही जर एक जरी पार्ट ओढला तरी एक पार्ट हा कमी पडणार आहे आणि तो खेचल्यामुळे जास्त आपला कारण ते तिरकस धाग्यामध्ये आपलं हे कटोरीचा पार्ट असतो तो कट झालेला असतो. त्याच्यामुळे ते ताणतं. ओढल्यानंतर ते असं ताणतं. त्याच्यामुळे आपल्याला ओढायचं नाहीये. हे बघा शिलाई दिल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीला किती सुंदर असा शेप आलेला आहे. इथे हलकसा हा जो खालच्या बाजूची शिलाईचा जो कोना दिसतो तो कट करून घ्यायचा आहे. इथे पण हा गळ्याचा नोक दिसतो म्हणजे कटोरीचा नोक दिसतो तो कट करायचा आहे. आवर्जून कट करायचा आहे. आता इथे आपण योगपट्टी जोडून घेऊया. तर योगपट्टी सुद्धा इथे आपल्याला मॅच करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने जिथे मॅच होते तिथून शिलाई स्टार्ट करायची. आपल्याला कोना थोडासा बाहेर निघतो आपला. इथे अशा पद्धतीने आपण हे जोडून घेतलं. तुम्हाला सांगितलं तर योगपट्टी थोडीशी वाढवून घ्यायची. तर इथे 2 लाईनचा कपडा थोडासा एक्स्ट्रा आलेला आहे कारण मी इथे वाढवून घेतलं होतं त्याच्यामुळं. नाहीतर अगदी परफेक्ट येते. आता इथे तुम्ही बघू शकता गळा लूज पडणे वगैरे तर त्याच्यासाठी तुम्हाला इथे टिप्स सांगते. झालं का हो तुमचं? थोडंसं भरा ना, एकच लाईन आहे ना. आता काय करता? गळा वगैरे लूज पडतो तर त्याच्यासाठी इथे टिप्स सांगते.
हे तुम्हाला इथे स्ट्रेट असं पकडायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला सुद्धा कमरेत जे लूज पडणे, वरती उचलतं किंवा लूज असतं कमरेमध्ये, कितीही टाईट केलं तरी सुद्धा ह्या पद्धतीने जे प्रॉब्लेम येतात, तर इथे स्ट्रेट नाहीये, तिरकस थोडासा हा जो पॉइंट आहे योगपट्टीचा तो पुढे आलेला आहे. त्याच्यानंतर हे स्ट्रेट पकडल्यानंतर ह्या बाजूची तुम्ही बघू शकता इथे नेक व्यवस्थित स्ट्रेट ठेवून घ्यायचं आहे. तर अगदी स्ट्रेट आहे आपल्या इथे कुठेही जर हा जो पॉइंट आहे तो बाहेर येत असेल तर तो स्ट्रेट मध्ये कट करून घ्यायचा आहे आपल्याला. ओके, ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. त्याच्याशिवाय ब्लाउज मध्ये जे फिनिशिंग असतं ते येत नाही, बेनिफिट भेटत नाही आपल्याला. त्याच्यामुळे ह्या टिप्स खूप महत्वाच्या आहेत. तर इथे जे बऱ्याच ताईंचं डाऊट होतं, मला ज्या ताईंनी कमेंट्स केले त्या की योगपट्टी म्हणजे कटोरीचा पार्ट हा कमी पडतो किंवा कटोरीचा साईड पार्ट हा कमी पडतो, तर ते पडू नये त्याच्यासाठी कशा पद्धतीने इथे टीचिंग करायचं आहे कटिंग मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला. आणि आता हे टीचिंग सुद्धा हेच ब्लाउज मी करून दाखवते. आता दुसऱ्या साईडचा पण पार्ट सेम त्याच पद्धतीने आपण इथे टीच करून घेणार आहोत. हे बघा आता इथे दुसऱ्या साईडची सुद्धा कटोरी आपली बरोबर आलेली. तर एका ताईची कमेंट्स होते की ताई एका साईडची कटोरी बरोबर जोडली जाते, कोणताही पार्ट कमी जास्त होत नाही, परंतु एका साईडचा पार्ट हा कमी जास्त होतो. तर तुमचा जो पार्ट असेल त्याच्यामध्ये टीचिंग मध्ये थोडंफार हे होत असेल तर तो व्यवस्थित तुम्हाला कट करताना हे उरेब मध्येच हा पार्ट असतो. त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक तुम्हाला ज्यावेळेस अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतात त्यावेळेस तुम्हाला ओढायचं नाहीये. आणि इथे शिलाई मारताना सुद्धा आपल्याला कोणताही पार्ट ओढायचा नाहीये, ओढून लावायचा नाहीये. आता डबल शिलाई देऊन घेत आहे मी इथे. डबल शिलाई दिल्यानंतर हा इथला कोना आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हे मेन पॉइंट दोन्ही बाजूला लागू होणार आहेत. इथे हलकस अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचंय. ओके, बघा अगदी स्ट्रेट येत आहे. इथे तुमचा हा जो फॅब्रिक थोडासा 1-2 लाईनी कमी जास्त होत असेल तर तो बरोबर कट करून घ्यायचा आहे. कटोरीचा जो पार्ट असेल त्याचा थोडंफार 1-2 लाईनचा येत असेल तर तो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे, जास्त नको यायला. आता इथे पण सेम त्याच पद्धतीने चेक करून बघायचं आहे. तिथे चेक केल्यानंतर एका बाजूचा जो पार्ट असतो तो थोडासा हा जो पॉइंट असतो तो थोडासा पुढे येतो. हे बघा इथे हलकस एखाद लाईनचा तर तो कट करून घ्यायचा आहे. आता ह्या बाजूला सुद्धा आपण योगपट्टी ही 2 लाईनी एक्स्ट्रा झाली ती आपण स्वतः वाढवली होती त्याच्यामुळे, नाहीतर अगदी परफेक्ट येते. तर ती कमी होऊ नये म्हणून आपण ती थोडीशी वाढवून घेतली होती. तर अशा पद्धतीने परफेक्ट असं आपली ही कटोरीचा जो पार्ट असतो तो इथे जोडून झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपण इथे हुकाई पट्टी जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही आपण आयपट्टी तयार करून घेतलेली. कस्टमरला कोणत्या साईडला आयपट्टी पाहिजे असेल त्याच पद्धतीने लावायची. आता मी या बाजूला लावते म्हणजे डाव्या साईडला आयपट्टी लावत असते. अशा पद्धतीने आपल्याला सीधीच ठेवायची, खालच्या बाजूने ठेवायची. कट केल्यानंतर इथे आपल्याला वरच्या बाजूने आता ही पट्टी फोल्ड करून घ्यायची. आता दुसऱ्या बाजूची आपण हुक पट्टी लावणार आहोत. तर ती हुक पट्टी आपल्याला अस्तरचीच लावायची आहे. 2 इंचाची पट्टी इथे मी घेतलेली आहे. वरच्या बाजूने ठेवायची आपल्याला. अर्धा इंच मी इथे आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करते. जी हुकपट्टी आहे त्याच्यावरती जी आपल्याला दाबटीप द्यायची आहे ती दाबटीप द्यायला विसरायचं नाहीये. नंतर ती आतमध्ये फोल्ड करणार आहोत आपण.
अशा पद्धतीने आपण इथे व्यवस्थित लावून घेतलेली ही हुक आणि आयपट्टी. आता आपलं जुनं ब्लाऊज घ्यायचे. जुन्या ब्लाऊजवरनं ही जी पट्टी आहे ती मोजून बघायची, किंवा तुम्ही जुनं ब्लाऊज असेल तर काय करायचे, ह्या पद्धतीने चेक करून घ्यायची. तर माझी इथे परफेक्ट येते, त्याच्यामुळे मला कुठेही कट करायची आवश्यकता नाहीये. ओके, फक्त नॉर्मलचा इथे हा जो शेप आहे तो व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता इकडचं चेक करायचं आहे आपल्याला. आपण जे नॉर्मलचा असं शेप दिलं होतं तो शेप इथे पण देऊन घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर असा आपला हा पाइपिंग केल्यानंतर अजूनच लुक येणार आहे नेकला. खूप सुंदर अशी आपली फ्रंट बाजूची इथे कटोरी तयार झालेली आहे. आता आपला जो बॅक साईडचा गळा आहे, बऱ्याच मैत्रिणींचं जे कमेंट्स असते की शोल्डर उतरतो, ते शोल्डर का उतरतं त्याच्यासाठी मी इथे टिप्स देणार आहे. पुढे उतरतो किंवा खांद्यावरनं खाली उतरतो, त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे जी टिप्स आहे ती सांगणार आहे. हा जो पार्ट आहे तो व्यवस्थित चेक करून बघायचा आहे आपल्याला. शोल्डरला शोल्डर इथे ठेवायचे आपल्याला. हे बघा ह्या पद्धतीने फिटिंगची बाजू त्या बाजूला आहे, शोल्डरला शोल्डर इथे मॅच करायचे आपलं. मॅच केल्यानंतर तुम्हाला इथे ही जी आयपट्टी ती एक्स्ट्राची असते ती काढून साईडला ठेवायची आणि आपल्याला इथे मध्यभागी पकडायचं आहे. हे बघा, कारण इथे नेक आपला हा कट केलेला असतो बरोबर, तर तो असं केल्यानंतर तो खाली होणार आहे. म्हणून आपलं जे टक्स आहे, टक्स शिवलेलं आहे तिथे तुम्हाला पकडायचं आहे आणि याचा हा जो पार्ट आहे तो सेंटरला पकडायचा आहे आणि अशा पद्धतीने मॅच करायचा आहे. इकडे नाही करायचं आपल्याला मॅच, बरोबर बॅक साईडचा टक्स आहे तिथे पकडायचा आहे आणि हा सुद्धा पार्ट आपल्याला इथे व्यवस्थित ह्या पद्धतीने पकडायचे आहे. तर माझं कुठेही कमी जास्त झालेलं नाही, परफेक्ट असं माझं हे उंचीला ब्लाऊज आहे. दोन्ही फ्रंट आणि बॅक चेक करून घ्यायचंय. जर तुमचा एक जरी पार्ट हा कमी जास्त होत असेल तर तो तुम्हाला बरोबर कट करून घ्यायचा आहे. ओके, इकडे करायचं नाही, इथे करायचं. मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने चेक करायचं. तर माझं परफेक्ट आलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, शोल्डर जोडून घ्यायचं आणि शोल्डर जोडल्यानंतर मेन पॉइंट सांगणार आहे मी इथे. हा जो पार्ट आहे बॅक आणि फ्रंट तो इथे शोल्डर जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडताना अर्धा इंच तुम्ही इथे बघू शकता त्या पद्धतीने जोडायचं आहे. इथे जोडल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडला आता आपल्याला जे स्लीव जोडायचे असते त्याच्या आधी आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे. नेहमी तुम्हाला मी सांगते हे चेक करून घ्यायचंय. कमी जास्त होत असेल तर तुम्हाला बघायचं इथे. तर इथे फारसा आपला डिफरन्स नाहीये. हे बघा, एखाद लाईनचं थोडंसं खालीवर असेल तर ते कट करून घ्यायचंय. अर्धा इंच असेल तर कट करायचं नाही, खालीहून तुम्हाला कमी करायचंय. शक्यतो तितकं होतच नाही. जर तुमचं परफेक्ट कटिंग होत असेल तर ते तितकं कमी होत नाही. ओके, आता बऱ्याच मैत्रिणींचं जे शोल्डर उतरतात त्याच्यासाठी टिप्स देणार आहे. तर इथून आपल्याला गळ्याच्या साईडने एक शिलाई मारायची. जी गळ्याची बाजू आहे ती शिलाई मारायची आणि गळ्याच्या साईडने आपल्याला कपडा थोडा सुद्धा ओढायचा नाहीये. इथे शोल्डर जवळ तुम्हाला असं पद्धतीने इथे पकडायचा हा कपडा आणि 3 इंच पुढच्या बाजूला 3 इंच मागच्या बाजूला अशा पद्धतीने इथपर्यंत. हे बघा, टेपने तुम्हाला या शोल्डर पासून मागच्या बाजूला 3 इंच आणि पुढच्या बाजूला 3 इंच तिथपर्यंत तुम्हाला कपडा असा ठेवायचा आहे आणि मग शिलाई मारायची. बघा, अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. आता इथे पण सेम आपल्याला तीच प्रोसेस फॉलो करायची आहे. हे बघा, 3 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे
आणि इकडे ह्या साईडला पण 3 इंच. नंतर सोडून द्यायचे आपल्याला. हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता हलकीशी अशी सुन्नट अशी आलेली एकदम बारीक अशी. तर ती तुम्हाला आता इथे समजत नसेल परंतु मला एकदम जवळून दिसते ती. तसं इथे शोल्डर जवळ होतं परंतु ज्यावेळेस आपण पायपिंग करणार त्यावेळेस अजिबात शोल्डर उतरणार नाही. आता गळ्याच्या साईडने मी शिलाई का मारायला सांगते. शिलाईमध्ये आपला हा कपडा ओढून धरतं, ते लूज पडत नाही किंवा ताणलं जात नाही, त्याच्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. ओके. एक्स्ट्राचं इथे फॅब्रिक असेल ते कट करून घ्यायचंय. आता इथे आपण पायपिंग साठी कपडा घेतलेला आहे, तर आपण त्या ब्लाउजचा जो उरलेला कपडा होता त्याच्यामध्ये आपण तिरकस पट्ट्या इथे कट करून घेतलेल्या आहेत. आणि इथे काय करायचं आपल्याला, ह्या अशा पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवायचे आहेत आणि इथे स्ट्रेट शिलाई मारायची. क्रॉस मध्ये पट्ट्या ठेवल्या तरी इथे स्ट्रेट अशा पद्धतीने ठेवायचं आहे. हे बघा ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायचे आपल्याला. इथे हे कपडा अशा पद्धतीने क्रॉस नसला तर क्रॉस मध्ये कट करून घ्यायचे आपल्याला. ह्या पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे. जितकं हवं असेल तितकं जोडायचं आपल्याला. शोल्डर उतरतं त्याच्यासाठी शोल्डर साठी मेन इथे टिप्स सांगितलेले आहेत मी. आता पायपिंग लावायची आपल्याला तिरकस पट्ट्यामध्ये. हात शिलाची जरी पट्टी लावत असतील तरी तिरकस पट्ट्यामध्ये लावायची आहे. या पद्धतीने आपल्याला इथे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा अर्धा इंच. लावल्यानंतर इथे फोल्ड मध्ये करण्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेले आहे. या पद्धतीने आपण इथे पट्टी पूर्ण गळ्याला लावून घेतली आहे. आता संपूर्णच पायपिंग इथे मी करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण पायपिंग वरती पण 50% डिपेंड असते आपली शोल्डर न उतरण्याचे कारण. आता उलट करून जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल शिलाई मारली तिथून त्याच्यानंतर हे एक्स्ट्राचं असतं ते आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. सावकाश पद्धतीने कट करायचंय, नाहीतर मेन फॅब्रिक आपला हा कट होण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळं इथे वेळ लागला तरी चालेल, ब्लाऊज खराब नको व्हायला याची फक्त काळजी घ्यायची आपल्याला. हे अशा पद्धतीने फोल्ड करायचंय. फोल्ड केल्यानंतर तुम्हाला किती मोठी हवी असेल तितकी ठेवायची आणि खाचेमध्ये आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. हे बघा अतिशय सुंदर अशी बारीक पाइपिंग आपण केलेली आहे. वाटत सुद्धा नाही की हाताने करतोय. खूप सुंदर अशी पाइपिंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे. हळूवारपणे पाइपिंग करताना जास्त घाई करायची नाहीये.
तर इथे संपूर्ण गळ्याला आपली पाइपिंग करून झालेली आहे। तुम्हाला इथे दाखवते, खूप सुंदर अशी पाइपिंग आपली लावून झालेली आहे। बघू शकता तुम्ही, आतमधून सुद्धा तुम्हाला इथे फिनिशिंग दिसेल। हे बघा, खूप सुंदर अशी एकसारखी आलेली, कुठेही जास्त कपडा नाही आहे इथे। तर खूप सुंदर अशी आपली इथे पाइपिंग करून घेतलेली। हे असं एक्स्ट्राचं फॅब्रिक जे बाहेर निघतं ते व्यवस्थित कट करून घ्यायचंय, कुठेही दिसायला नको। ह्या पाइपिंग मध्ये तो कपडा आपला लपला गेला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला ही पाइपिंग करायची। तर इथे आता शोल्डर कशा पद्धतीने उतरत असेल सर्व तुम्ही इथे शोल्डरचा उतार देऊन बघितला, सगळ्या गोष्टी करून बघितल्या, परंतु तरी सुद्धा तुमचा शोल्डर उतरत असेल तर या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा, नक्कीच तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह होईल। तर फिटिंग तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे फिटिंग कशी करायची। तर फिटिंग आता इथे मी फायनल करून घेणार आहे आणि आजच्यासाठी इतकंच। परत तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक सुद्धा करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा आणि आपल्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनचं बटन सुद्धा क्लिक करा। आता इथे सेंटर काढून घेतलेलं आहे मी। टोटल ब्लाउज आपण इथे फिटिंग करून घेणार आहोत। फ्रंट बाजूचा पार्ट इथे का उरतो तर ते तुम्हाला माहिती आहे, मागच्या बाजूला आपण टक्स घेतो आणि फ्रंट बाजूचा जो टक्सचा भाग असतो तो कट करत नाही, त्याच्यामुळे थोडंसं तिरकस ते उरतं, तर ते आपल्याला कट करून घ्यायचं। ओके, तिथे घाबरण्यासारखं जास्त काहीच नाहीये। आता आपल्याला इथे मेन फिटिंग आतमधून करायची, बाहेरच्या साईडने एक एक शिलाई देऊन घेतलेली आपण। जे कमरेचं मेजरमेंट आहे ते घ्यायचे आपल्याला इथे 7.25 इंच। मुंडा राऊंड घ्यायचे आपल्याला इथे, ते आहे आपलं 8 इंच आणि बाहीचा घेरा आपण इथे घेणार आहोत ते म्हणजे 6.25 इंच। 6.25 नाही, 6.5 थोडस लुजिंग ठेवायची आहे आणि इथे स्ट्रेट लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची। तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण ब्लाउज आपलं फिटिंग करून झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने परफेक्ट असं आपलं इथे ब्लाउज हे टिच झालेलं आहे। बघा, आपलं मॅचला मॅच इथे आलेलं आहे, कुठेही कमी जास्त वगैरे झालेलं नाही आहे आणि इथे आई पण करून झालेले आहेत। दोन्ही बाजूची फिटिंग सुद्धा आपली परफेक्ट आलेली आहे। एक्स्ट्राच्या शिलाई पण 2-3 मारून घेतलेल्या आहेत। तर ह्या पद्धतीने परफेक्ट असं आपण फिटिंग करून घेतलेलं आहे। सुंदर असा ब्लाउज आपला इथे रेडी झालेला आहे। तर या पद्धतीने तुम्ही कटोरी ब्लाउजचं हे टीचिंग करू शकता। परफेक्ट असा आपला कटोरीचा शेप सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। तर फायनल ब्लाउजचा लुक तुम्ही इथे बघू शकता, ह्या पद्धतीने आपला दिसतो। खूप सुंदर घातल्यानंतर हा शोल्डर पण उतरणार नाही आणि सुंदर असा ब्लाउज इथे आपला रेडी झालेला आहे। तर आता इकडे बघू शकता तुम्ही, बॅक साईडने पण तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने खूप सुंदर असा नेक आपला इथे रेडी झालेला आहे। बॅक साईडला पण खूप सुंदर अशी पाइपिंग तयार झालेली आहे। तर ब्लाउज सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग सहित कसा शिवायचा ते सुद्धा तुम्हाला इथे सांगितलेलं आहे। शोल्डर उतरू नाही म्हणून त्याच्या पण टिप्स दिलेल्या आहेत। काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता। कटोरीचा पार्ट कुठेही कमी जास्त झालेला नाही। तर ह्या पद्धतीने पेपर कटिंग आणि ब्लाउज पीस स्टिच करताना कशा पद्धतीने टिच करायचं, जोडताना कशा पद्धतीने कोणती काळजी घ्यायची ते सांगितलेलं आहे। व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।